नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलवर। आज आपण कुंभ राशीच्या लोकांसाठी मार्चमध्ये ज्या घटनांबद्दल बोलणार आहोत त्या अतिशय महत्त्वाच्या आहेत। या केवळ आकाशात दिसणार नाही तर तुमच्या जीवनावरही खोल परिणाम करणार आहेत। हो, मी बोलते 17, 18, 19 आणि 20 मार्च या दिवशी अशा काही घटना घडणार आहेत त्यातून तुम्हाला तुमच्या जीवनात बदल घडताना दिसेल आणि तुम्हाला सतर्कही करत आहे। कारण आता नुकतंच चंद्रग्रहण झालं आहे। हे कुठलं साधं चंद्रग्रहण नाही तर ब्लड रेड मून असणार आहे, जे स्वतःसोबत अनेक मोठे बदल घेऊन आलेला आहे। या ग्रहांचा परिणाम सर्व 12 राशींवर होणार आहे आणि त्यातल्या त्यात कुंभ राशीच्या लोकांसाठी मी सूचित करते की तुम्ही या चंद्रग्रहणानंतर तुमच्या जीवनावर काय परिणाम होणार आहे याबद्दल आपण चर्चा करणार आहोत। कारण या ग्रहणानंतर कुंभ राशीच्या जीवनात अशी काही घटना घडणार आहे यापासून ते दूर पळू शकत नाहीत। त्या घटना त्यांच्या आयुष्याला एक नवी दिशा देणार आहेत। 14 मार्च भारतीय वेळेनुसार पहाटे चंद्रग्रहण समाप्त होईल। चंद्रग्रहणानंतर कुंभ राशीच्या जीवनात पुढील मोठ्या घटना घडणार आहेत। त्या कोणत्या आहेत ते आता आपण पाहूयात। नंबर 1 आहे आर्थिक स्थितीत सुधारणा। या चंद्रग्रहणानंतर कुंभ राशीच्या लोकांमध्ये सकारात्मक बदल दिसेल। त्यांचे आर्थिक प्रगती दिसेल, तसेच त्यांना अचानक धनलाभ होऊ शकतो। जो जुने गुंतवणूक किंवा नवीन उत्पन्न यातून त्यांना धनलाभ होऊ शकतो। पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, पैशाचा योग्य वापर करा। गडबडीत घेतलेले आर्थिक निर्णय तुम्हाला नुकसानात टाकू शकतात, त्यामुळे तुम्ही विचारपूर्वक पावले उचला। नंबर 2 आहे करिअरमध्ये फार मोठा बदल होणार आहे। कुंभ राशीच्या लोकांनो, या ग्रहणानंतर तुमच्या करिअरमध्ये भविष्यात असा एक मोठा बदल घडणार आहे की तुम्ही तुमच्या करिअरमध्ये नोकरी करत असाल, भले ती नोकरी सरकारी असो किंवा खाजगी असो, किंवा तुम्ही वर्षभर प्रमोशनची वाट पाहत असाल किंवा इन्क्रीमेंटची वाट पाहत असाल तर ते तुम्हाला आता मिळण्याची शक्यता आहे। पण लक्षात ठेवा, हा बदल सहज होणार नाही। तुम्हाला तुमच्या क्षमतांवर विश्वास ठेवावा लागेल आणि कठोर मेहनत करावी लागेल, तरच तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमची प्रगती होईल। नातेसंबंधांमध्ये बदल। 14 मार्च नंतर चंद्रग्रहणानंतर तुमच्या कौटुंबिक नात्यांमध्ये बरीच सुधारणा होण्यास मदत होईल। जर तुमच्या कुटुंबात बऱ्याच काळापासून तुमच्या नातेवाईकांमध्ये ताणतणाव असेल तर तो संपुष्टात येईल। तसेच तुम्ही तुमचे नातेवाईकांना घरातील सदस्यांसोबत संबंध पूर्वीपेक्षा अधिक गोड आणि मजबूत कराल। हे ग्रहण तुमच्या आयुष्यात आनंद, शांतता आणि कुटुंबियांसोबत घालवलेले हसरे क्षण घेऊन येईल। तसेच जे वधूवर विवाहासाठी इच्छुक आहेत त्यांचे सुद्धा नातेसंबंध जुळण्यास मदत होईल। त्यामुळे जर एखादे स्थळ चालून आले असेल तर ह्या चंद्रग्रहणानंतर तुम्ही ते बघण्यास काही हरकत नाही। आता आरोग्य। तुम्ही बरेच दिवसापासून किंवा तुमच्या कुटुंबातील व्यक्ती बरेच दिवसांपासून आरोग्याच्या संबंधी समस्यांपासून त्रस्त असाल तर तुम्हाला या सर्व त्रासांपासून मुक्ती मिळेल। चंद्रग्रहण संपल्यानंतर पुढील 5 दिवसात तुम्ही अधिक ऊर्जावान आणि शारीरिकदृष्ट्या सदृढ वाटाल। पण लक्षात ठेवा, आरोग्याची काळजी घ्या, संतुलित आहार घ्या आणि नेहमीच व्यायाम करा। उन्हापासून स्वतःचे संरक्षण करा। जर तुम्ही याकडे दुर्लक्ष केले तर तुम्हाला लहान लहान त्रासापासून मोठ्या त्रासांपर्यंत सहन करावे लागेल। त्यामुळे मी ज्यावरील घटना तुम्हाला सांगितल्या, तुमच्या आरोग्याविषयी असो, नातेसंबंधाविषयी असो किंवा आर्थिक, या सर्वांमध्ये आमूलाग्र बदल होण्याची शक्यता दाट आहे। त्याच्यामुळे तुम्ही येणारे पुढील 17, 18, 19 आणि 20 या तारखांमध्ये आपले भविष्य आजमावून पहा। कारण ग्रहांचा प्रभाव आपल्यावर असतो, पण आपली मेहनत आणि सकारात्मक विचारसरणी आपल्याला यश देऊ शकते। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ कुंभ राशीच्या लोकांना शेअर करायला विसरू नका। तसेच आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून आभार। श्री स्वामी समर्थ।